नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात राजकारणात एका पाठोपाठ एक लाटा येतात. 2019ला पहिली लाट आली आणि त्या लाटेत महाराष्ट्रात शिवसेना भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्तेत गेली. परिस्थिती 2.5 वर्षांनी बदलली. शिवसेना फुटली आणि शिवसेनेचा एक महत्त्वाचा मोठा घटक हा परत भाजप बरोबर आला. भाजप प्रणित शिवसेना भाजप असं सरकार आघाडीचं राज्यात आलं. त्यानंतर एका वर्षांनी राज्यात राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादीतला एक मोठा महत्त्वाचा घटक सत्तेत सामील झाला आणि हा सत्तेतला घटक आता 3 पक्षांचं एकत्रित सरकार बनवताना दिसतोय. याला 100 दिवस झाल्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री क्रमांक 2 असलेले अजित पवार यांनी जनतेला एक पत्र लिहिलं आणि त्यांची भूमिका विशद केली. हे पत्र जनतेपर्यंत पोहोचतं न पोहोचतं तोच टीकेची धार अधिक तीव्र करत सुप्रिया गटानं हल्लाबोल केला. सुप्रिया गटानं अजित पवारांनी घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे याच्यासाठी यशवंतरावांच्या राजकारणाचा दाखला तर दिलाच, पण त्याचबरोबर एक पत्रक काढून सांगितलं की अजित पवारांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पुढे गहाण टाकलेला आहे. ही ठाकरेंची भाषा आहे जी आता पवारांच्या तोंडात आहे. एकूणात काय तर जे पक्ष राज्य स्तरावरचे आहेत ते राष्ट्रीय पक्षांना एकसारख्या स्वरात एकसारख्या सुरातच बोल लावत असतात. ज्या पद्धतीनं अजित पवारांवर महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे गहाण टाकल्याची तक्रार केली गेली, त्यातून महाराष्ट्राचा स्वाभिमान आजवर कधी कधी कुणी कुणी गहाण टाकला याचीही चर्चा करणं गरजेचं आहे. काँग्रेसमध्ये असतानाच काँग्रेसचं सरकार फोडणं आणि स्वतःला मुख्यमंत्री बनवणं ते सुद्धा जनसंघाच्या मदतीनं हे करणाऱ्या व्यक्तीचं नाव शरद पवार. इतकंच नाही तर सोनिया गांधींना विदेशी मूळ असलेल्या व्यक्ती म्हणत काँग्रेसमधून दूर झालेल्या शरद पवारांनी पुन्हा त्याच काँग्रेसच्या सोबत सत्तेत जाणं हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला गहाण टाकण्याचा प्रकार नव्हता का? इथपासून ते उद्धव ठाकरेंनी भाजपाला सोडून काँग्रेस सोबत सत्ता करणं हाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला गहाण टाकणारा प्रकार नव्हता का? इथपर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. चूक अजित पवारांनी केली की ती चूक इतरांनी केली की ती राजकीय घडामोड असं कसं असू शकतं? याच निमित्तानं आपल्यासोबत चर्चेत कोण मंडळी आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ता प्रतिनिधी अनात्यानं प्रशांतजी पवार आहेत. आपल्यासोबत सुप्रियाताई सुळे यांच्या कट्टर समर्थक आणि त्या गटाच्या प्रतिनिधी या नात्यानं ॲडव्होकेट हेमाताई पिंपळे आहेत. राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत जयंतराव वाईंडकर आहेत. हेमाताई पिंपळे, आपल्यापासून चर्चेला सुरुवात करतोय. 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे गहाण या स्वरूपाचं एक ट्विट आपण केलंय आणि त्याच्यामध्ये एक यादी दिलेली आहे. त्या यादीमध्ये अजित पवारांनी किती वेळेला कसा कोणाकोणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकलाय दिल्लीत हे आपण सांगितलंय. आपण यातल्या बऱ्याचशा गोष्टी या राज्यस्तरावरच्या आहेत. मग अजित पवारांनी दिल्लीसमोर स्वाभिमान गहाण टाकला हे आपण का म्हणावं आणि अजित पवारांनी दिल्लीसमोर स्वाभिमान गहाण टाकला असं म्हणण्या इतपत तुम्हाला त्यांचा राग का आहे? नमस्कार. नमस्कार. मला माननीय अजितदादांनी जे पत्र काढलं त्या पत्रामध्ये एक कोटिंग केलेलं आहे पहा यशवंतराव चव्हाणांचं की बहुजनांना सत्तेतून पाठबळ व लोकांना उत्तरदायित्व हे यशवंतराव चव्हाणांचं जे सूत्र आहे ती माझी प्रेरणा आहे. आता यशवंतराव चव्हाणांचा इतिहास काय आहे तर सगळ्यात अगोदर म्हणजे 1 मे 1960 ला दिल्लीश्वराला झुकवायला लावून महाराष्ट्र चा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण होते. यशवंतराव चव्हाणांचं शेतकऱ्याप्रती काम किंवा सगळ्या समाजाच्या घटकाशी बांधिलकी हा इतिहास येतो यशवंतरावजी चव्हाणांचा आहे. आणि आदरणीय अजितदादा गटाचं मी अभिनंदन करेल की त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावायचं किमान ठरवलं तरी आणि तो फोटो आता हळूहळू मोठा होईल आणि सरकारलाही लावावं लागेल की काय असं मला वाटायला लागले. परंतु मला इथं तुम्ही बोलताना म्हणालात की आदरणीय अजितदादा हे 2 नंबरचे डीसीएम आहेत.
म्हणजे यातच सगळं आलं की जिथं आमचे दादा प्रवण होते म्हणून एक नंबर अजितदादा असायचे सगळीकडे, तिथे आज त्यांना 2 नंबर डीसीएम व्हायला लागलंय. याच्यातच मला वाटतं सगळं येतं. आणि आपण जे म्हणलात की जे उत्तर जी ट्विट करून देण्यात आलं की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी तडजोड, त्यानंतर दिल्लीश्वरापुढे झुकणं. मला एकच इथं मुद्दा मांडायचा की ज्या यशवंतराव चव्हाणांचा वारसा आपण घेऊन पुढे चालायचं ठरवलंय अजितदादा जी माननीय गटाने, त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की नांदेडमध्ये जी घटना घडली, 12 आयांना आपले लेकरं गमवावी लागली सर, त्यावेळेला करेक्ट त्याच वेळेला प्रायव्हेट, मला वाटतं जेट विमान का कुठलं, मी फार साधी कार्य करते, मला काही त्यातलं एवढं डिफरन्स कळत नाही, ते घेऊन पालकमंत्र्याच्या चर्चेसाठी जावं. पालकमंत्र्याच्या चर्चेसाठी या सगळ्या सरकारमधल्या मुख्य घटकांनी दिल्लीला जावं आणि नांदेडमध्ये मृत्यूचं तांडव व्हावं. हा कुठला म्हणजे यशवंतराव चव्हाणांशी मिळता जुळता विचार आहे? बर आरोग्य यंत्रणेशी खेळायचं काम या सरकारने केलंय. त्यामुळे आम्ही जे ट्विट केलंय ना, 100 दिवस हे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे झुकवायला लावण्याचे हे 100 दिवस आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माननीय अजितदादांना मी सुद्धा मानते, आजही मानते, कारण त्यांच्यासारखा अतिशय क्रियाशील माणूस महाराष्ट्रात नाही. सकाळी 5 पासून ते काम करतात, ते उभा महाराष्ट्र जाणतोय. ठीक आहे. परंतु माननीय अजितदादांना 100 दिवसाचं पत्र काढावं लागलं सर. यातच सगळं आलंय. याच्यावरचं उत्तर लागेल. याच्यावरचं उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत प्रशांतजी पवार आहेत. प्रशांतजी, आपण बोलाच, पण तत्पूर्वी जो एक छोटासा उल्लेख इथे संदर्भासाठी आला तो होता नांदेडमध्ये बालक मृत्युमुखी पडत असताना चार्टर्ड फ्लाईट घेऊन पालकमंत्र्यांच्या चर्चेसाठी दिल्लीला जावं लागलं. एक छोटं उदाहरण आहे, सगळ्यांना आठवत असेल. माझ्यासोबत जयंतराव माइंडकर आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाचे बऱ्याच काळापासूनचे ते निरीक्षक आहेत. गोवारी ज्या वेळेला विजेच्या शॉकनं तडफडून मरत होते त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा नागपुरातून मुंबईला निघून गेले होते. मुख्यमंत्री शरद पवार होते. आपल्याला प्रशांत पवारांपर्यंत यायचं आहे. प्रशांत पवार, अजित पवारांची कुचंबणा झाली आहे आणि गेल्या 100 दिवसात त्यांना त्यांची कुचंबणा सांगण्यासाठी पत्र काढावं लागतंय का? जे संकेत सुप्रिया गट देऊ इच्छितो ते हे आहेत. आपलं उत्तर? मला असं वाटतं वैशाली त्यांना ते हेमाताई आहेत आपल्यासोबत. ते अजित दादांनी जे पत्र काढलं ना, ते या महाराष्ट्राच्या जनतेचा 100 दिवस मी काय काम केलं जनतेपुढे ते दाखवून राहिले. ते नांदेड कुठे राहिलं, यशवंतराव चव्हाण कुठे राहिलं, काय म्हणजे कुठे काही ताळमेळ नाही ना. आम्हाला माहित आहे की तुम्ही म्हणजे आता मी नैराश्य म्हणेल तर परत तुम्ही म्हणाल, अहो नांदेडचे मृत्यू कसे झाले याची माहिती काढा तुम्ही. या पीएची मध्ये जे हे पहिले म्हणजे तुमच्या पेशंट जातात त्यांना तिथे प्री मॅच्युअर्ड जे बेबी असताना त्या बेबींना तिथे मेडिसिन म्हणजे पोटात असताना त्यांना जे ट्रीटमेंट व्हायला पाहिजे प्रशांतजी, ट्रीटमेंट न होता. जी प्रशांतजी, आत्ताची चर्चा नांदेड नाहीये. नांदेडचा मुद्दा अतिशय सुपीक पद्धतीनं आणि सुयोग्यरित्या सुप्रिया गटानं जरी आणला असला तरी तुम्ही मूळ मुद्द्यावर या की 100 दिवसाचं पत्र काढून अजित पवार काय महाराष्ट्राला सांगू इच्छित आहेत आणि एक प्रकारे त्यांनी त्यांच्या केलेल्या कृत्याची ती कबुली आहे का की मी जे केलं ते का केलं असं त्यांना सांगायचंय का? तिथे का मान झुकवायला गेले होते का दिल्लीला? का दिल्लीमध्ये बसून त्यांनी काम केलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये बसून ज्या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा दादांनी केली आहे तशी सेवा केली का कोणी? तुम्ही त्याचा आराखडा काढा ना 100 दिवसाचा. काय काय केलं दादांनी म्हणून. सकाळी 5-6 वाजेपासून दादा काम करून राहिले. ते का स्वतः ते घाण ठेवण्याकरता करून राहिले का? ते की महाराष्ट्राला घाण ठेवण्यासाठी दादा इतका स्वाभिमानी माणूस आहे का स्वतः सत्ता सोडून देईल पण महाराष्ट्राला घाण ठेवणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला ते खाली डोकं मान करायला याच्यावर हेमाताईंना उत्तर द्यायचंय. हेमाताई, आपल्याला मर्यादित वेळेत याच्यात उत्तर देता येईल? मला जयंतरावांसाठी पुढचा प्रश्न तयार आहे माझा. हेमाताई पटकन बोला, 1 मिनिट. प्रशांतजी जे बोलताय
की स्वाभिमानी आहेत वगैरे सगळं ठीक आहे. मग मला प्रशांतजींनी एक उत्तर द्यायचं. तुम्ही पहिला जा आहात की दादा प्रफुल्लबाई, मुख्यमंत्री हे होते, प्रफुल्लबाई दादा फिक्सर महाराष्ट्राचे आहेत. मुख्यमंत्री हे 2024 प्रफुल्लबाई मध्ये पटेल होणार. फिक्सर एक गोष्ट लक्षात हे ठेवा आणि प्रफुल्लबाई तुम्हाला पहिला पटेल हात टाकायसाठी फिक्सर जावं आहेत. लागेल. तुम्ही त्यांनी दादांना असं कमजोर एक समजू उत्तर नका. द्यावं मला की दादांना कुठली दोन अशी नंबरचे DCM समजू सामाजिक नका. परिस्थिती दादा आली एक होती नंबरवर ज्यामुळे तुम्ही आमच्या काय अजितदादांना म्हणजे वेगळा निर्णय अहो, घ्यावा लागला. दादांनी जे हे कामं बघा केले, ना. दादांच्या आणि जर कामाबद्दल तुम्हाला बोला. एवढं तुम्ही समजतं दादांचे का, कामं सोडून तुम्ही यशवंत आपल्या पक्षाचा नैराश्यातून तुम्ही वारसा स्टेटमेंट तुम्हाला करून चालवायचा राहिले. आहे, तुम्हाला तर पक्ष काय आणि पाहिजे चिन्ह, ते तुम्ही पक्ष आणि दादांबद्दल काय चिन्ह बोलून का राहिले हे घेताय? तुम्हाला का कळायला सोडताय? पाहिजे. राज तुमची ठाकरे ताकद सारखा नाही वेगळा आहे पक्ष शकता. ते दादांबद्दल राज चांगलं ठाकरे बोलायचे. सारखा वेगळा आज पक्ष जर काढा. येईल ना दादा या राज महाराष्ट्राचे ठाकरे एक सारखा नंबरचे वेगळा नेते पक्ष राहतील हे लक्षात ठेवा. तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तुम्ही दादाला कमजोर समजू नका. दादांच्या समोर या महाराष्ट्राची जनता गंभीरपणे उभी आहे. आणि प्रशांत दादा पवार या प्रशांत जनतेसाठी- पवार एक मिनिट, प्रशांत पवार एक मिनिट थांबा. हेमाताई उत्तर देत आहेत, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्यात. हेमाताई आपण बोलणार आहात, आता आपल्याला थांबवणार नाही. 1 मिनिट पूर्ण वेळ आहे आपल्याकडे. काय आहे, प्रशांत जी आहेत ना, मला वाटतं तेच नैराश्यामध्ये जास्त गेलेत. आम्ही अजितदादाला कमी लेखतो नाही, का? आम्ही नैराश्यात नाही गेलो. आम्हाला माहिती आमचे दादा कसे आहेत म्हणून. बोलल्यावर वाटायला की तुम्हीच नैराश्यात जास्त गेलाय. काय आहे, मला एकच आम्ही नैराश्यात म्हणायचं नाही की गेलो, तुम्ही आमचे काही चिंता दादा नका करू. आमचे दादा ज्यावेळी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या छत्रछायेखाली सरकारमध्ये काम करत होते, त्यावेळी ते बॉस होते या महाराष्ट्राचे. त्यांच्या कामाबद्दल मी शंका घेतलीये का? कार्यकर्ती म्हणून, एक समाजाचा भाग आणि घटक म्हणून मी अजिबात दादांच्या कार्यक्षमतेवर माझी तेवढी पात्रता पण नाही. मला फक्त एकच म्हणायचंय की आपण स्वाभिमानाची भाषा करता. यशवंतराव चव्हाणांचा वारसा आपल्याला चालवायचा आहे. यशवंतराव चव्हाणांनी पक्ष आणि चिन्ह कधी चोरलं नाही. आपण यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालवत आहात, तर एक सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून मी आपलं स्वागत करते. फक्त आपण एक करावं की जर तुम्हाला त्यांचा वारसा चालवायचा असेल तर आपण आपला वेगळा पक्ष स्थापन करावा. ठीक आहे. आदरणीय पवार साहेबांना 83व्या वर्षी त्रास देऊ नये. ठीक ही आहे, मी आपण विनंती आपण करते या आपल्याला. निमित्तानं आता आपल्यासोबत जयंतराव माइंडकर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. जयंतराव, अगदी योग्य वेळेला तुमची या चर्चेमध्ये एंट्री होती आहे. मी तुम्हाला पूर्ण आता 1.5 मिनिट देतो आणि त्यातून तुम्ही सांगावं की यशवंतरावांच्या विचारांचे पहिले मारेकरी कोणी असेल तर ते कोण आहे आणि यशवंतरावांच्या विचारांना आतापर्यंत महाराष्ट्रानं किती वेळा तिलांजली दिलेली आहे. मला अगदी पहिल्यापासून सुरू केलं पाहिजे. आता यशवंतराव चव्हाण मंगल कलश घेऊन येणारे हे आपल्याही इतिहास आपल्यालाही सांगितलं जातं. पण एक लक्षात ठेवा, जर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला असेल तर तो केवळ संयुक्त महाराष्ट्र समिती आचार्य अत्रे यांनी केलेल्या आंदोलनामुळे. कोण कोणासमोर काय झुकलं, कोण कोणासमोर झुकलं, काँग्रेसमध्ये असल्यामुळे कसं मान्य केलं, हा इतिहास सांगत बसलो तर हे डिस्कशन पूर्ण त्याच्यातच जाईल. मी सांगत नाही, जी. पण एक लक्षात ठेवा. आपण राजकीय मुद्द्यांकडे पटकन दुसरी- येऊयात आणि त्याच अनुषंगानं यशवंतरावांच्या काँग्रेसला फोडून जनसंघासोबत मुख्यमंत्री होणारी व्यक्ती ही यशवंतरावांच्या विचारांची पाईक असू शकते. नाही, यशवंतरावांनीच त्या व्यक्तीला 1978ला सांगितलं की शरद पवारांच्या भाषेत की गाडीमध्ये मी स्वतः यशवंतराव, प्रतापराव भोसले आणि गोविंदराव आदिक आम्ही 4 जण बसलेलो होतो आणि यशवंतरावांनी मला सांगितलं की हे असं असं करायचंय आणि हे तू केलं पाहिजेस. हे शरद पवारांचे शब्द मुलाखतीत आहेत. बाजूला त्यांनी साक्षीदार म्हणून दोघांची नावं घेतलेली होती. गोविंदराव आदिक ते याच शरद पवारांच्या मंत्रिमंडळात गृहराज्य मंत्री होते आणि प्रतापराव भोसले. आणि ते जे काही डिफेक्शन 78चं झालेलं आहे, वसंतदादांचं सरकार, नाशिकराव तिरपुडेंचं सरकार पाडण्याचं, जनसंघाच्या साथीनी, जनता पक्षात असलेल्या जनसंघाच्या साथीनी सरकार बनवण्याचं जे काही झालेलं आहे ते यशवंतरावांच्या आशीर्वादाने झालेलं आहे, ज्याचा उल्लेख यशवंतरावांचे जवळचे पत्रकार संपादक, महाराष्ट्र टाइम्सचे तेव्हाचे संपादक गोविंद तळवलकर यांनी आपल्या लेखात केलेला होता. हे राज्य जावे ही तो श्रींची इच्छा, अशा प्रकारे एक प्रकारे डिफेक्शनला पाठिंबा देणारा अग्रलेख लिहिण्याचं काम
या महान संपादकांनी केलेला आहे. बिलकुल. अशा मग याच्यावरचा प्रकारचे पक्ष पुढचा मुद्दा म्हणजे लोकनियुक्त सरकारला पाडण्याचं गौरवीकरण त्यावेळेच्या मराठी पत्रकारितेनं केलं, ही खेदाची बाब आहे. पण पुढचा मुद्दा, एका बाजूला सोनिया गांधींना म्हणायचं की त्या विदेशी मूळ आहेत, त्यांच्या पंतप्रधान पदाला विरोध करायचा, पक्ष वेगळा स्थापन करायचा आणि परत काँग्रेस सोबत जायचं. याच्या माध्यमातून जे राजकारण महाराष्ट्रासमोर घडलं त्यावेळेला महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीसमोर गहाण पडला की नाही? अगदी पूर्णपणे हा प्रश्न अनेक वेळेला विचारला गेलेला आहे. आणि मुख्य म्हणजे ते कोण एक पत्रकार त्यांनी किरण त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारलेला सुद्धा होता शरद पवारांना की तुम्ही ज्यांच्या विरुद्ध बोललात त्यांच्या बरोबर तुम्ही सरकार स्थापन केलं की नाही. एक वाक्य फक्त होतं प्रसाद, ते त्यांनी शरद पवारांनी कधी त्याचं उत्तर दिलं नाही. त्यांचं एकच म्हणणं होतं, खरं तर सांगायला पाहिजे होतं शरद पवारांनी, की आमचं उद्दिष्ट होतं आम्हाला सोनिया गांधींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही आणि ते काम आम्ही पूर्ण केलं. हे याच्यातला एक पुढचा मुद्दा बघ आता. मग याच्यातला एक आणखीन तिसरा प्रसंग आहे. आयुष्यभर ज्या शिवसेनेनं आणि त्यात सुद्धा खास करून ठाकरेंनी स्पष्टपणे शरद पवारांच्या राजकारणाला विरोध केला, त्यांना सोबत घेणं हे आपल्या विचारांना तिलांजली देणं आहे का? भूमिकेला राजकीय मोडणं आहे का? मी या बाबतीत तेवढंच सांगतो, मी अशी कैक उदाहरणं अगदी नेहरूंच्या पासून, कारण शेवटी भारतीय राजकारण म्हणजे वंश परंपरेचं राजकारण आहे. वडील ज्यांच्याशी वडिलांची आईची जवळीक होती त्याच्याशी मुलाची किंवा मुलीची जवळीक असेलच असं भारतीय राजकारणात घडत नाही. राहिला प्रश्न ठाकरे परिवाराचा, तर मी याचं उत्तर एका वाक्यात आपल्याही चॅनलवर अनेक वेळा बोललोय. उद्धव ठाकरेंना जसं शरद पवारांना सोनिया गांधींना पंतप्रधान पदापासून दूर ठेवायचं होतं, तसं उद्धव ठाकरेंना कसंही करून मुख्यमंत्री पद पाहिजे होतं. ते त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे मागितलं, त्यांनी नकार दिला. शरद पवार म्हणाले आम्ही देतो. अहो काका, अहो ते तुम्ही पण दोन्ही गटाचे प्रवक्ते, एक साधा प्रश्न आहे. दादा गेली 30-35 वर्ष मुख्यमंत्री पदाची वाट पाहत बसलेले आहेत. त्यांना आतापर्यंत 2 वेळा त्यांच्या काकांनी दिलं नाही. ते नेहमी नंबर 2च राहिलेले आहेत. आता नंबर 2 मध्ये नंबर 3 गेलेले आहेत. ती त्यांची खंत असली पाहिजे. यावर पटकन प्रशांत पवारांपर्यंत पोहोचूयात. चर्चेच्या निमित्तानं आपल्यासोबत दोन्ही गटाचे प्रवक्ता प्रतिनिधी आहेत. मला पटकन प्रशांत पवार आपल्याकडून याचं उत्तर लागेल की अजित पवारांचं राष्ट्रवादीतच खच्चीकरण होत होतं, जे आताच्या भाषणांमधूनही समोर येत आहे. याच खच्चीकरणाला कंटाळून त्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे का? पुढचं पाऊल टाकलंय का? दादांनी स्वतः आपल्या भाषणात सांगितलेलं होतं ते. आणि आता जसं सांगितलं की दादाचं खच्चीकरण होऊन दादा 3ऱ्या नंबरवर गेलेले आहे. दादा 3ऱ्या नंबरवर गेलेले नाही. जनतेच्या मनामध्ये दादा हे 1 नंबर मध्येच आहेत आणि दादा 1 नंबरच राहणार आहे. याच्यात काही वाद नाही. ते कोण 3ऱ्या नंबरवर गेले, 2ऱ्या नंबरवर गेले, खच्चीकरण झालं. दादा आता मोकळा श्वास घेऊन या महाराष्ट्राच्या जनतेसाठी 2024 मध्ये मुख्यमंत्र्याचे उमेदवार राहतील आणि दादा पूर्ण 5 वर्षाकरता मुख्यमंत्री राहतील. याच्यात काही वाद नाही. याच्यावर एक पटकन उत्तर लागेल. हेमाताई, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. अजित पवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असं प्रशांत पवार सांगतायत. मुद्द्यावर आपण राहूयात. आत्ताचा मुद्दा हा स्वाभिमान गहाण टाकण्याच्या संदर्भातला होता. मला आपल्याला असं विचारायचंय की स्वाभिमान गहाण टाकण्याची स्पर्धा ही नक्की राष्ट्रवादीच्या अंतर्गतच अजित पवारांच्या बाबतीत सुरू झाली का? तशी वेळ त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या अंतर्गतच आणली गेली का? जर त्यांनी स्वाभिमान गहाण टाकला हे चर्चेसाठी एका क्षणासाठी मान्य केलं तर? हे बघा, राष्ट्रवादी ज्यावेळी एक संघ होती, प्रशांतजींनाही माहिती असेल, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रातला सर माझं ऐका ना आता, सर माझं ऐका ना. पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधं शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष जरी करायचं असलं तरी आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे सुद्धा दादांना विचारून सांगते असं बोलत होत्या. हे मी स्वतः ऐकलेलं आहे. ताईंचा जर सॅक्रिफाईस आपण पाहिला, मला सांगा पवार साहेबांना स्वतःची लेख कॅबिनेट मिनिस्टर करता आली नसती का? पवार साहेबांना स्वतःची लेख डेप्युटी सीएम करता आली नसती का? परंतु आदरणीय अजितदादांना
कायम 30-35 वर्ष झुकतं माप आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या लेखासारखं दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानी नेते म्हणून पवार आदरणीय अजितदादांची जी ओळख होती ती पवार साहेबांच्या छत्रछायेखालीच होती. मला माइनकर सरांनी जो उल्लेख केला जनसंघाशी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना सांगितलं, त्यांना मला सांगायचंय, कदाचित त्यांनी ऐकलं नसेल, आदरणीय सुप्रियाताईंनी एक कोटिंग यशवंतराव चव्हाणांच्या मला वाटतं आत्मचरित्र होतं का काय, माझ्या एवढं लक्षात नाही, सॉरी, पण त्यांनी असं म्हटलं होतं की हेडगेवार च्या बरोबर किंवा RSS बरोबर मी कधीही त्यांच्या विचाराशी मी जुळवून घेणार नाही, माझं कधीही त्यांच्यापासून दुरावा असेल. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी डायरेक्ट जनसंघाबरोबर समर्थन घ्यायचं सांगितलं असेल का, तर माझा त्याच्यावर विश्वास नाही. माझा अभ्यास तोडका आहे त्यांच्यापेक्षा, परंतु माझा विश्वास नाही. पण मला असं म्हणायचं की डिरेक्टली आदरणीय पवार साहेबांनी कधीच RSSच्या विचाराची किंवा जनसंघाच्या विचाराशी हातमिळवणी केलेली नाही. दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री करायच्या वेळेला जी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती प्रशांत पवार साहेबांकडून येते नेहमी अजितदादा गटाकडून, तशीच राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अशी निर्माण झाली होती की राष्ट्रपती राजवट या महाराष्ट्राला भोगावी लागली होती. मग पुन्हा या महाराष्ट्राला आर्थिक संकटात टाकायचं नाही, इलेक्शन मध्ये टाकायचं नाही, म्हणून आदरणीय पवार साहेबांनी ही जी राजकीय तडजोड केली ती फक्त महाराष्ट्राच्या हितासाठीची होती. बिलकुल. याच्या निमित्तानं आपण चर्चेत एक लक्षवेधी मुद्दा मांडलेला आहे. चर्चेच्या समारोपापूर्वी त्याच्या संदर्भातलं एक महत्वाचं इनपुट घेण्याचा मोह मला टाळता येत नाही. जयंतराव त्याबद्दल बोलतील. जयंतराव, पटकन सांगा. हेमाताई पिंपळे म्हणाल्या की सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री करणं काही अवघड होतं का शरद पवारांना? अजिबात नव्हतं. महाराष्ट्रात मुख्यमंत्री करणं शक्य होतं का? तेही शक्य आहे. असं असताना हे सगळं झालं का नाही? थोडस त्यांची जरसे हे चुकतात आकडेवारी म्हणून सांगतो. 2004 ला संधी होती मुख्यमंत्री बनण्याची. तेव्हा सुप्रिया ताई या साध्या खासदारही नव्हत्या. त्या 2006 साली झाल्या. ही पहिली गोष्ट, मला वाटतं मी चुकत नाहीये. आणि त्याच्यानंतर 2009 ला पहिल्यांदा छगन भुजबळ, नंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झालेले होते. ही वस्तुस्थिती की ते सहजगत्या करू शकले असते, पण शरद पवार स्वतः केंद्रात मंत्री असताना आणि त्यांच्या हाताखाली अर्थात प्रफुल्ल पटेल आणि अजून एक मला वाटतं ग्रामीण विकास मंत्री सूर्यकांत पाटील असताना त्यांनी का लावलं नाही हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु त्यांना सुप्रियाताईंचा नंबर लावलेला नाही हे म्हणणं मान्य. पण मग प्रश्न असा आहे की 30 ते 35 वर्ष जे अजित दादा तुमच्या बरोबर आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांना मुख्यमंत्री पद 2004 ला आणि 2019 ला तुम्ही का नाही दिलं? हा पहिला प्रश्न. ताई, तुमचा अभ्यास वगैरे सोडून द्या, माझे अगदी साधे कॉमन सेन्सचे प्रश्न आहे. 78 ला तुम्ही यशवंतराव सांगता म्हणून तुम्ही जनता पक्षात ज्याच्यामध्ये जनसंख्या आहे त्यांचा हात धरता. 1982 ला अवघ्या 4 वर्षांनी तेच यशवंतराव स्वगृही परततात. शरद पवार त्यांचा हात धरत नाहीत. का धरत नाहीत याचं उत्तर मला शरद पवारांना विचारायचं, मला अजून संधी मिळाली नाही. त्याची संधी मिळाली की तेही प्रश्न आपण विचारू. आता वेळेची मर्यादा आहे. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीकडे गहाण टाकला गेला का या आरोपावरचे उत्तर आणि खुलासे देण्यासाठी आपल्यासोबत सुप्रिया गट आणि त्याचबरोबर दादा गटाचे प्रतिनिधी होते. या दोघांचेही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. राजकीय विश्लेषक म्हणून जयंतराव आपलेही आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.